आज आपल्या इथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्म्याच्या वतीने इथे शेती शाळेचे तिसरं सत्र आयोजित केलेलं आहे। आम्ही आज इथे आपल्याला जे मार्गदर्शक म्हणून आहेत कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर किशोर सर लाभलेले आहेत। आत्म्याच्या वतीने आम्ही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीने यूट्यूब चॅनल केलेलं आहे। या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जे या वाडकी गावामध्ये खरीप हंगामात काकडी पिकाची जवळपास 50 एकर क्षेत्रावर लागवड आहे, कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शक म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जे काकडीच्या संदर्भात आहे, नागडी असतील किंवा आणखी जैविक पद्धतीने कशी फवारणी करायला पाहिजे याच्यात मार्गदर्शन करावं। मग याचं व्यवस्थापन करत असताना आपण निंबोळी अर्काचा वापर करू शकतो, दशपर्णी अर्काचा वापर करू शकतो। तर आपल्याला जे झाडपाल्याचे अर्क जे आहेत त्यांचा वापर नॉन केमिकल पद्धतीने, केमिकलचा वापर आपल्याला फार कमीत कमी करायचा आहे यासाठी, आणि त्याकरता आपण निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र यांचा वापर देखील आपल्याला करता येऊ शकतो। आणि ज्यावेळेस जास्त प्रमाणात नुकसान व्हायला लागलं त्याच वेळेस आपल्याला मात्र मग रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे। जर आपल्याला पानं खाल्लेली दिसत असतील तर त्यावेळेस आपण करू शकतो। त्याचबरोबर काकडी फळावर प्रादुर्भाव होतो तो म्हणजे फळमाशीचा। फळमाशीमुळे ती डंख मारते आणि डंख मारून आतमध्ये मग ती अंडी वगैरे घालते, तिथेच अळी तयार होते आणि ती काकडी वाया जाते, तिथे सडते आणि